हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज आम्ही निघालेलो आहोत धोंडे खाण्यासाठी. तर चला तर मग आता जास्त वेळ वाया न घालवता आपण जाऊया धोंडे खाण्यासाठी. तर तुम्हाला तर माहीत आहेच काय चालू आहे. आता चालू आहे अधिक मास आणि अधिक मासामध्येच आपल्या प्रत्येक जावयाला आणि मुलीला धोंडे खाण्यासाठी सासरवाडीला जावं लागतं. तर त्यातूनच आम्ही पण एक आहोत. तर आम्ही पण निघलेलो आहोत धोंडे खाण्यासाठी. तर चला मग आता आम्ही निघलेलो आहोत. तर बस स्टॉपवर आमचा भाऊ आम्हाला घ्यायला आलेला होता. तर आम्ही तिथपर्यंत गेलेलो बसनी आणि स्टॉपवर आम्हाला तो घ्यायला आला आणि आम्ही आलेलो आहोत. तर सगळ्याजणी म्हणजे 2 ट्रिपा केल्या आणि सगळ्या मस्त एकाच ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. कारण आम्ही दोघी इथे पुण्याला आहोत आणि दोघी आमच्या तिकडेच आहेत, म्हणजे एक दौंडला आणि एक गावाकडे. तर अशा प्रकारे आमच्या ह्या 4 बहिणी आहोत आम्ही, आणि 4 बहिणी आणि एक भाऊ. तर अजून काही भावाचं लग्न झालेलं नाही. मग आमचंच असं आम्ही एन्जॉय केलेलं आहे. तर पाहू शकता, प्रथम लहान जोडी आलेली आहे आणि नंतर आलेली आहे मोठी बहीण. तर पाहू शकता, त्यांची अगोदर एंट्री झाली, नंतर यांनी केली, नंतर आम्हीसुद्धा आलो. अशा पद्धतीने आम्ही सगळेजणी पोहोचलेलो आहोत धोंडे खाण्यासाठी. तर तुम्ही पण कधी जाणार आहात? कारण आता हा 1 महिनाभर धोंड्याचा कार्यक्रम आहे आणि प्रत्येक जावई आणि लेक आपल्या मम्मी पप्पाच्या इथे जात असते. त्यातनं तर सगळ्यांना अशी उत्सुकता असते आणि प्रत्येकीला वाटतं आपण गेलं पाहिजे. तर पाहू शकता, आम्ही सगळ्या इथे जणी पोहोचलेलो आहोत आणि आमच्या मम्मीने आमचे छान असं स्वागत केलेलं आहे, मम्मी पप्पांनी दोघांनीसुद्धा. तर जावयाचे पाय धुवून त्यांचं मस्त असं हळदी कुंकू म्हणजे गंध वगैरे लावून त्यांचं स्वागत केलं. आणि मम्मीने सुद्धा आम्हाला हळदी कुंकू लावलेलं आहे. आणि ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे, तीसुद्धा आलेली आहे. कारण तीसुद्धा आमची ओटी भरणार आहे आणि आम्हाला मुली नाही आहेत, फक्त ह्या मोठ्या बहिणीलाच एक मुलगी आहे. त्यामुळे मग तिनेसुद्धा आम्हाला साड्या वगैरे आणलेल्या आहेत आणि तिलासुद्धा आमची ओटी भरायची आहे. जशी आम्ही आमच्या मम्मीची भरण्यासाठी आलेलो आहोत, तसं ती तिच्या मम्मीची म्हणजे आमची भरण्यासाठी आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आता तुम्हाला तर पुढे ब्लॉगमध्ये दिसणारच आहे कशा पद्धतीने आम्ही आमचा कार्यक्रम एन्जॉय केला किंवा सेलिब्रेट केला. तर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने छान असं आमचं स्वागत केलं. छान रांगोळी वगैरे सर्व काही काढलेलं होतं आणि छान असं पुरणपोळी, रस, चपाती. कारण रस म्हणजे घरचेच आंबे आहेत आणि त्यामुळे आंबे मात्र खूप येतं, भरपूर आहेत. खायला कोणी नाही इतके आंबे झालेले आहेत. त्यामुळे रस पण केलेला होता आणि पुरणपोळी वगैरे ते सुद्धा केलेलं आहे. तर अशा पद्धतीने सुंदर प्रकारे आमचं त्यांनी छान असं आरक्षण केलं आणि आरक्षण केल्याच्यानंतर मस्त टिळा विळा लावून आम्हाला साखर खायला दिली आणि खडीसाखर. आणि हे पाहू शकता, छान असं आमचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. आम्ही त्यांचं दर्शन घेतलं सुंदर असं आणि मग आम्ही गेलेलो आहोत. आमची झाली आतमध्ये एंट्री आणि आतमध्ये सुद्धा खूप सुंदर अशा पद्धतीने आम्हाला केलं त्यांनी. आणि आम्ही नंतर लगेच ताटं वगैरे झालेली होती, आम्ही लगेच जेवण्यासाठी बसलेलो. तर आमच्या दोघींची जोडी झाली, मग लहान जोडी आली. कारण अगोदर ती आली होती, परंतु ते पहिल्यांदा मग परत जसे याच्याप्रमाणे केलं, म्हणजे लहान त्याच्यानंतरची अशा पद्धतीने स्वागत केलं. तरी ती एक छोटी दुसरी बहीण आलेली नाही, कारण ती म्हटली नाही तुम्ही जा अगोदर, कारण तिची जोडी आलेली नव्हती, त्यामुळे ती काही आली नाही. नंतर ती आली, तिचं पण आरक्षण केलं, परंतु ती नंतर आली. तर अशा पद्धतीने आमचं छान असं स्वागत केलेलं आहे. पाहू शकता, प्रत्येक आईवडिलांना आपल्या म्हणजे मुलीला व जावयाला अशीच
हे करतात आणि जे ते ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार किंवा ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार सर्व काही करत असतात. कारण फक्त आपण घेणाऱ्या पाहिजेत जावई लेक. कारण काही लेकी कशा पण म्हणजे हे पण असतात. कारण काय खूप सारं हिश्श्यावरून भांडण चालू आहे जमिनीवरून. पण खरं तर मुलींनी असं करायला नाही पाहिजे. कारण आई वडील आणि भाऊ यांचं हे जे नातं असतं ते एका आधारावर असतं आणि जर आपण असं काही हे केलं तर म्हणजे हा क्षण आपल्याला अनुभवायला मिळत नाही किंवा आपण तो अनुभवू पण शकत नाही. कारण जमीन घेणं हे म्हणजे खूप याची गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्याजणींनी जर अशा सगळ्यांनी विचार केला तर खरंच सगळ्या खूप सुखी होतील. आईवडिलांकडून भाऊ भावजायांकडून सगळ्यांकडून आणि नातं खूप सुंदर आहे. आणि प्रत्येक सणाला वगैरे अशी आठवण येतच असते. आपल्यालाही बहीण पाहिजे, भाऊ पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं. त्यामुळे सगळ्यांनी असं हे एन्जॉय करण्यासाठी आपलं नातं टिकून ठेवणं गरजेचं आहे. तर पाहू शकता आम्ही अशी हे जोडी, याच्यात आमची एक जोडी कमी आहे बरं का. आणि हे असं आम्ही चौघी बहीण म्हणजे दोघी बहिणींनी छान असे आईची ओटी भरली. पाहू शकता तुम्ही दोघीत भरलेली आहे आम्ही. आणि आमचं जेवण वगैरे छान असं झालेलं. आणि आता आम्ही मम्मीची ओटी भरण्यासाठी घेतलेलं आहे. तिचे पाय वगैरे धुतले, हळदी कुंकू व्हायलं आणि मस्त असं याला पण पायालासुद्धा हळदी कुंकू व्हायलं आणि छान असा तिला नमस्कार केला आणि तिची ओटी भरली. आज तिने आपली ओटी भरली म्हणजे तिने आपल्याला जन्म दिला आणि आपण आज तिची ओटी भरणार आहोत. तर हे पण एक भाग्यच लागतं. आणि पाहू शकता तुम्ही खूप छान माझी मम्मी अशी खुश होती आणि आम्ही छान असं तिचं स्वागत केलं. म्हणजे ओटी भरली आणि मस्त आता त्या दोघींनीसुद्धा भरलेली आहे. मग आणि नंतर असं एक फळ टाकलं आणि 2-2 वेळा आम्ही तांदूळ घालून त्यामध्ये तिला एक साडी दिलेली आहे. साडी, ब्लाऊज पीस आणि छान अशी मस्त तिचं सुंदर हे केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि मस्त असं आणि नंतर ह्या दोघींनीसुद्धा ते मम्मीचे पाय वगैरे धुतले आणि आणि छान असं तिला हे हळदी कुंकू लावलं, औक्षण केलं आणि नंतर त्यांनीसुद्धा ओटी भरलेली आहे. तर खूप छान वाटत होतं. आम्ही हा असा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आणि तुम्ही कधी जाणार आहात तुमच्या मम्मीची ओटी भरण्यासाठी हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण आत्ता पूर्ण महिना पडलेला आहे. त्यामुळे महिनाभर हा कार्यक्रम चालू आहे. सुट्ट्यासुद्धा आहेत आणि सगळ्या बायका आपल्या माहेरी जात आहेत. 15-15, 20-20 दिवस राहून येतात. कारण दिवाळीच्या वेळेस तरी जास्त नाही, परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या जास्त असतात आणि सगळ्यांना सुट्ट्या असल्यामुळे सगळेजण एन्जॉय करतात. दिवाळीच्या सुट्टीला मात्र दिवाळी असते आणि खूप सारी धावपळ असते. त्यामुळे एवढा एन्जॉय करायला मिळत नाही. म्हणून प्रत्येक मुलगी उन्हाळ्यामध्ये आपल्या माहेरी जात असते आणि त्याच्यातच आलेला आहे धोंडा. त्याच्यामुळे स्पेशल म्हणजे त्यांनाही वेळ मिळालेला आहे हा अनुभव पाहण्यासाठी. आणि प्रत्येकजण आपल्या मम्मीची ओटी भरून या. आम्हीसुद्धा भरलेली आहे. तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि काही चुकलं असेल ते सुद्धा सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर पाहू शकता. नेक्स्ट भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि डेकोरेशनसुद्धा सांगा कसं केलेलं आहे. साधं सिंपल केलेलं आहे आणि काही लहान मोठे अक्षरसुद्धा झालेले आहेत. त्या तांदळाने घाईघाईने जमतसुद्धा नव्हतं. तर पाहू शकता अशा पद्धतीने साधं सिंपल आणि सोबर असं आम्ही हे छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे. आणि छोटासा हा आमचा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आणि आता आमची
मुलगी आमची ओटी भरणार आहे. प्रत्येकी आम्ही वेगवेगळा म्हणजे वेगळा ब्लॉग मी शूट केलेला आहे. आता आमचा हा वेगळा आणि हा वेगळा. चला तर